तुम्हाला जर बिग बॉस समजतो का मला जरा सांगा. समजतो ना, मला पण समजतो. पण ज्यांना समजत नाही ना बिग बॉस, त्यांच्यासाठी बिग बॉसनी एक 32 जातांचा पोपट हायर केला आहे आणि तो बाहेर बसवला आहे. तो काय करतो, पिंजऱ्यातून बाहेर येतो, एक वही घेतो, त्या वहीवर सगळे मुद्दे लिहितो आणि आपल्याला वाचून दाखवतो. बिग बॉस म्हणतात जान्हवी आपण बरे. तर आज काय स्क्रिप्ट दिली होती माहिती आहे, जान्हवीबद्दल बोलायची. हा बोलतोय का रोस्ट करतोय मलाच कळत. आमच्या घरी त्या दिवशी पाहुणे आले होते, ती पोरगी ना माझी चॉकलेटच पाहिजे, चॉकलेट रडायला लागली. याला रोस्टिंग बोलतात काय. आणि बाकी काय नाही, घरात बोलायला त्याच्याकडे पुढे मुद्दे नव्हते. म्हणजे स्क्रिप्ट संपली ना वहीमधली, तर मग तो डायरेक्ट आपल्या घरगुती विषयांकडे गेला. कुमार को देखना है, छोड़े पकड़ लिया. बिग अक्षय कुमार को देखना था. अरे शेमने, अक्षय कुमारला तुला जरी बघायची संधी भेटली ना, तू पण येण्या कपडे फाडून त्याला बाहेर जाशील. गेस्ट आले आहेत, दीर्घ श्वास घ्या. मेडिटेशनच घ्यायचं ना बिग बॉस, एक 10 मिनिटं मेडिटेशन घ्यायचं. ते 3 इडियट्स पिक्चर बघितलाय का तुम्ही? त्याच्यामुळे तो चतुर असतो, रट्टा मारतो नुसता. तसाच हा रट्टेवाला पोपट आहे. आपण काय करतो, हा रट्टा नाही मारत, हा डायरेक्ट कॉपी करतो. सरळ पुस्तक घेतो, ब्ला 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 ब्ला, असं झालं तसं झालं, असं झालं तसं झालं, समा.